नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे तुमचं आपले इंटरनेट कॅपमध्ये. माझी शेती माझा 7/12. मीच नोंदविणार माझा पीक फेरा. पूर्वी शेतात उभ्या असलेल्या पिकांची नोंदणी ग्राम महसूल अधिकारी गाव नमुना 12 करत असत. या पारंपरिक पद्धतीत बदल करून खरीप हंगाम 2021 पासून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन पिकाची नोंदणी करावा लागतो. याकरिता महाराष्ट्र शासनाने ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्स विकसित केले. या प्रमाणातील शेतकरी स्वतः मोबाईल ॲप्सवरून आपल्या शेतात कोणतं पीक घेतलं आहे याची नोंद करू शकतो. ही पीक पाहण्याची माहिती थेट शेतातून गोळा होतोय. GPS लोकेशनसह आणि 2024च्या रब्बी हंगामापासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार या ॲप्सला अधिक अपडेट करण्यात आले आहे. मल्टी यूजर लॉगिन, जिओ टॅग, फॅन्सी रिअल टाईम डाटा अपलोड करण्यात येतो यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. या डिजिटल नोंदणीमुळे शेतकरी आपले पीक वेळेवर नोंदवू शकतो. 48 तासाच्या आत शेतकरी स्वतः मोबाईल ॲप्समध्ये पीक पाहणी दुरुस्ती करू शकतो आणि 7/12 उभारण्याची नोंद त्वरित अपडेट घेतो. तर शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ वेळेवर आणि सोप्या पद्धतीत मिळतो. ई-पीक पाहणी ॲप्स वापरण्याची स्टेप. पहिली, तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर उघडा आणि ई-पीक हे शोधा. इन्स्टॉल बटनावर क्लिक करून ओपन करा. नोंदणीसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या सूचना वाचून निवडा हा पर्याय क्लिक करा. आपले योग्य महसूल विभाग निवडा. शेतकरी म्हणून लॉग इन करा. तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा. प्रविष्ट केलेल्या मोबाईल नंबरवर OTP आला असेल ते भरा. तुमचा जिल्हा, तालुका व गाव निवडा. आपली संपूर्ण माहिती नीट अचूक भरा. नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला संकेतांक OTP प्रविष्ट करा. अभिनंदन, तुमचा ॲप्स नोंदणी यशस्वी झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.